INICET डिमेन्शियावर क्वेश्चन आलेला आणि डिमेन्शियामध्ये आपल्याला 3 डिमेन्शिया तर माहितीच पाहिजे. एक तर लेवी बॉडी डिमेन्शिया, अल्झायमर्स आणि फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया. तर क्वेश्चन काय होता, 72-year-old man presents progressive cognitive decline over 1 year. ओके, हिज वाईफ रिवर्ट्स विविड व्हिज्युअल हॅल्युसिनेशन्स पण आहेत, फ्लक्च्युएटिंग अटेन्शन अँड एपिसोड्स ऑफ स्टिफनेस अँड स्लोनेस इन मुवमेंट. स्टिफनेस अँड स्लोनेस इन मुवमेंट काय इंडिकेट करते, पार्किन्सनिझम. विच ऑफ द फॉलोइंग फाइंडिंग्स वुड मोस्ट स्ट्रॉंगली सपोर्ट डायग्नोसिस ऑफ डिमेन्शिया विथ लिव्ही बॉडीज. तर काय लिव्ही बॉडीच्या डिमोशनसाठी आपण रिपीटेड व्हिज्युअल हॅल्युसिनेशन हे यूज करतो, ते दिसतं त्याच्यात. इथं जर बघितलं तर हॅरिसन काय दिलं आहे बघा, द डायग्नोसिस ऑफ डिमेन्शिया ऑफ लिव्ही बॉडी सजेस्टेड बाय अर्ली व्हिज्युअल हॅल्युसिनेशन्स. हे बघा इथं काय विचारलं त्यांनी, विच ऑफ द फॉलोइंग फाइंडिंग मोस्ट स्ट्रॉंगली सपोर्ट डिमेन्शिया विथ लिव्ही बॉडीज. तर काय ते रिपीटेड व्हिज्युअल हॅल्युसिनेशन्स. लिव्ही बॉडीजमध्ये काय दिसतात, रिपीटेड व्हिज्युअल हॅल्युसिनेशन्स. अजून काय काय दिसते, पार्किन्सोनिझम फीचर्स इथं पण दिलेले, स्टिफनेस अँड स्लोनेस इन मुवमेंट्स. पण अजून काय दिसते त्यात, प्रोननेस टू डेलिरियम ऑर सेन्सिटिव्हिटी टू सायकोॲक्टिव्ह मेडिकेशन आणि रॅपिड आय मुवमेंट REM बिहेवियर डिसऑर्डर. ह्या गोष्टी सगळ्या ह्याच्यात दिसतात. अजून बघा, अजून फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शियामध्ये काय दिसतं, एक तर पर्सनॅलिटी चेंज असते, डिसइनिबिशन असते किंवा वेट गेन किंवा कंपल्सिव्ह इटिंग असते फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शियामध्ये. ह्या दोन्हीमध्ये हे डिफरन्स आहे.